हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर पूजाच्या दुनियेमध्ये आणि माझ्या एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये। आज सकाळीच मी सर्व कामं आवरले आणि आले मी काकूच्या इथे। तर कालच आम्ही चिक वगैरे काढला होता आणि आज कुरड्या करायच्या होत्या, तर तुम्ही ते बघू शकता कुरड्याचा चिक बनवणं चालू आहे। म्हणतात ना, जुनं ते सोनं असतं, तर ते अगदी बरोबर आहे। तर इथे तुम्ही बघू शकता, हे जे बाबा आहेत एवढ्या फास्टली ते चिक घोटत होते ना, खूप फास्ट। मी घोटून बघितलं, एवढं हार्ड जात होतं, खूप हार्ड जात होतं। पण या बाबा असे घोटत होते, असं वाटत होतं खूप इझी असेल, पण गव्हाचा चिक घोटणं आणि शिजवणं खरंच खूप मेहनतीचं काम आहे। तर मलाही बनवायच्या आहेत कुरड्या, पण आता आमच्याकडं 3-4 दिवस झाले खूप आभाळ आहे, त्यामुळे मी काही गहू भिजत घातलेले नाहीत। काकूंनी जेव्हा भिजत घातले होते तेव्हा खूप ऊन होतं, पण लगेच दुसऱ्या दिवशी आभाळ आलं आणि आज तर पावसाचे थेंब पण चालू होते। तर बहुतेक पाऊससुद्धा येणार आहे। तर गावाकडं तर आमच्या पाऊस पडलेला आहे, इथेही येणार आहे। तर बघू आता, हे आभाळ वगैरे झालं गेलं तर मग नंतर मी टाकणार आहे। तर तुम्ही इथे बघू शकता, चिक आपला शिजून झालेला आहे। काकूनी बनवायला देखील सुरुवात केलेली आहे। तुमचे कोणाकोणाचे उन्हाळ्याचे कामं, कुरड्या, पापड्या, पापड, वड्या, शेवड्या, हे कोणाकोणाचे कामं झालेले आहेत कमेंट करून मला नक्की सांगा। ह्या काकूच्या आणि ह्या माझ्या, ह्या ज्या तुम्ही बघत आहात ह्या मी बनवलेल्या आहेत। खूप दिवसानंतर मी बनवल्यात आणि खूप मज्जा आली मला ह्या बनवून। मला देखील बनवायच्या आहेत। कुरड्या बनवून घरी आले, कपडे धुवायचे बाकी होते, कपडे धुतले, जेवण केलं आणि थोडासा आराम केला। त्याच्यानंतर भेंडी खुरपत होते, तेवढ्यात काकू आल्या आणि त्या शेतात गेल्या होत्या। त्यांनी शेवग्याच्या शेंगा आणल्यात, मला देखील त्यांनी शेवग्याच्या शेंगा दिल्या भाजीसाठी। तर त्यांना म्हणलं भेंडी तोडून घेऊन जावा, कारण की फर्स्ट भेंडी तोडलेली ते भाजी आम्ही बनवली होती। माझ्याकडे 2 दिवसापूर्वी पाहुणे आले होते, तर त्याचा ब्लॉग लवकरच येणार आहे। तर ही भाजी म्हणलं तुम्ही बनवा, तर त्यांना मी भेंडी तोडायला लावली। तुम्ही इथे बघत आहात, मी भेंडी सगळी खुरपून घेतलेली आहे। पाटाच्या बाजूला खूप सारं गवत झालं होतं, तेही काढून घेतलेलं आहे। 2 दिवसापूर्वीच मी भेंडी तोडली आणि परत आता 2 दिवसानंतर तोडायला आली। म्हणजे छोटे छोटे झाड आहेत, पण खूप सारे भेंडी लागत आहे। तर काकूला म्हणलं सर्व भेंडी तोडून न्या आणि तुम्ही भाजी करा। त्यानंतर ठेवला मी चहा। काकूची आई आली होती, त्यांना चहा प्यायला बोलवलं, तर चहा ठेवला मस्त। आणि काकू आणि त्यांची आई तुम्ही बघत आहात, तर हे त्यांच्या आई आहेत। तर आम्ही मस्त चहा एन्जॉय केला, चहा वगैरे घेतला आणि लगेच मग संध्याकाळ झाली। संध्याकाळच्या सर्व कामं वगैरे आवरून घेतलेत आणि काकूनी शेवग्याच्या शेंगा दिलेल्या होत्या, तर त्या शेवग्याच्या शेंगा मी इथं साफ करत आहे। सकाळच्या भाजीसाठी मिस्टरांना डबा द्यायचा आहे सकाळी, तर मग शेवग्याच्या शेंगाची भाजी असणार आहे सकाळी। तर चला मग आजच्या पुरती मी तुमचं इथंच रजा घेते, भेटते लवकरच नवीन व्लॉगमध्ये। तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि पूजाच्या दुनियेला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला पटकन सबस्क्राईब करून घ्या। थँक्यू फॉर वॉचिंग, बाय।